आजचा नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तर मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी कसुरी मेथी अशी चोळून घालायची आहे, जेणेकरून याचा फ्लेवर खूप छान उतरतो। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। इथे तुम्हाला गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरायचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता। यामध्ये थोडंसं पाणी करून याची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। जसं आपण चपातीला पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे। कणिक मळून तयार आहे। आता वरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेलाने पुन्हा ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे, जेणेकरून ती अगदी मऊ होईल। कणिकसुद्धा मळून तयार आहे। आता 10 मिनिट आपण ही कणिक अशीच भिजण्यासाठी व्यवस्थित ठेवून द्यायची आहे। कणिक आपली व्यवस्थित भिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारं स्टफिंग बनवून घेऊया। तर इथे मी एका दुसऱ्या मिक्सिंग बाउलमध्ये 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। तर तुमच्या घरामध्ये ज्या पण काही भाज्या असतील तर त्या भाज्या इथे तुम्ही ॲड करू शकता। बनवायला हा नाश्ता खूपच सोपा आहे। त्याचबरोबर गडबडीमध्ये तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा बनवू शकता। लहान मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता, मुलांचं पोट अगदी भरल्यासारखं राहील। आता यामध्ये आपण कट केलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। त्याचबरोबर इथे मी वाटाणे सुद्धा क्रश करून घातलेले आहेत। आता यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत। तर आपल्याला धने पावडर, हळद, त्याचबरोबर तिखट घालायचं आहे। तर इथे मी तिखटाचा वापर थोडा कमी करत आहे, कारण मी हा पदार्थ मुलांसाठी बनवत आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे। आमचूर पावडर जर नसेल तर तुम्ही इथे चाट मसाला वापरला तरीसुद्धा चालेल। तर आता एवढं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बनवायला जेमतेम 10 ते 15 मिनटं हा नाश्ता लागतो, पण खायला खूप मस्त असा आहे, हेल्दीसुद्धा आहे। त्यामुळे हा नाश्ता तुम्ही नक्की बनवून पहा। सकाळच्या वेळेस मुलांच्या डब्यासाठी तुम्ही अगदी झटपट असा नाश्ता देऊ शकता। आता लास्टमध्ये यामध्ये मी चीज स्लाइस घालणार आहे। मुलांचं अगदी आवडीचं चीज असतं, त्यामुळे इथे मी चीजचा वापर करत आहे। तुम्हाला चीज नसेल घालायचं तर ते स्किप केलं तरीसुद्धा चालेल। तर आता चीज यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी झटपट असं आपलं लागणारं स्टफिंगसुद्धा बनवून तयार झालेलं आहे। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता आपण जी सुरुवातीला कणिक भिजवून ठेवलेली त्यातील एक छोटासा गोळा मी काढून घेतलेला आहे। सुक्या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित बुडवून घ्यायचं आहे आणि बुडवून घेतल्यानंतर याची आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे। तर इथे आपल्याला व्यवस्थित याची मी बघू शकता पारी बनवून घेतल्यानंतर आपण जे बटाट्याचं मिश्रण बनवलेलं त्यातील एक मोठा चमचा यामध्ये घालायचा आहे आणि याच्या सर्व कडा बंद करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता घरातील अवघ्या 2 ते 3 वस्तू वापरून आज आपण अगदी हेल्दी असा हा नाश्ता बनवलेला आहे। हा नाश्ता खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं राहतं आणि मुलं भाजीपाला खायला सुद्धा नखरे करत असतात। तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारचा जर नाश्ता मुलांना दिला तर मुलंसुद्धा अगदी आवडीने अशा प्रकारचा स्नॅक्स नक्की खातील। तर आता आपण हे व्यवस्थित याच्या कडा बंद करून घेतलेले आहेत आणि नंतर याला सुक्या पिठामध्ये पुन्हा बुडवून अगदी हलकंसं लाटून घ्यायचं आहे। जास्त पातळ लाटायचं नाही, जाडसरच ठेवायचं आहे। जास्त पातळ लाटलं तर यातील संपूर्ण स्टफिंग निघून जाईल। तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मी असं जाडसरच ठेवलेलं आहे आणि उरलेल्या पिठाचं देखील मी अशाच प्रकारे नाश्ता बनवून घेणार आहे। दुसरीकडे पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि अगदी हलकंसंच तेल घालायचं आहे, जास्त तेलाचा सुद्धा इथे वापर करायचा नाही। आता नाश्ता ठेवायचा आहे आणि नाश्ता आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवरतीच भाजायचा आहे, कारण आपण हा नाश्ता थोडा जाडसर बनवला असल्यामुळे आतपर्यंत तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे। त्यामुळे मीडियम फ्लेमवरच हा नाश्ता व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता बनवायला किती सोपा आणि अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला हा अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे। दुसरीही बाजू मी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। सेम त्याच पद्धतीने दुसराही नाश्ता आपण इथेच भाजून घेणार आहोत। तर इथे बघू शकतो आपण अगदी कमी तेलकट होणारा हा नाश्ता आहे, त्याचबरोबर अगदी पोटभरीचा नाश्ता आहे। रेसिपी नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर रेसिपी नक्की करून पहा। आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ही पदार्थाचं आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। दिसताना तुम्ही बघू शकता नाश्ता किती मस्त तयार झालेला आहे। तर आता ह्यातील एक नाश्ता मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता हा नाश्ता बनवायला आणि दिसायला सुद्धा किती मस्त तयार झालेला आहे। आतपर्यंत याचं स्टफिंग अगदी
काठोकाठ भरलेला आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.